अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचं जावं, समृद्धी जावं हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या कुलदेवताची नित्यसेवा कशी करायची. तर आपल्याला नित्यसेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे. कारण आपल्या बऱ्याच अडचणी असतात, आपल्या बऱ्याच समस्या असतात. आपल्याला नोकरी लागत नाही, आपल्या मुलांचं लग्न जमत नाही, लहान मुलं हट्टीपणा करतात, सारखं घरात कोण ना कोण आजारी असतं, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाहीये. या सगळ्या समस्या आपल्या घरात घडत असतात, पण आपल्याला त्याच्यावरचं कारणच कळत नाही. आपण फक्त म्हणतो की आपण करतोय, देवाकडे मागतोय, पण कसं असतं प्रत्येक गोष्ट ही वेळेच्या वेळी घडणं गरजेचं असतं. तसंच आपल्या कुलदेवताची नित्यसेवा जर आपल्या घरात घडत असेल ना, तर कधीच कोणतीच गोष्ट आपल्या घरात म्हणजे वाईट घडत नाही आणि सगळी कामं मार्गी लागतात. कधी पण घरातून बाहेर जात असेल ना तुम्ही, तर आपल्या खंडोबा देवाचा म्हणजे आपला कुलदैवताचा मंत्र एक माळ जप करा आणि मगच घरातून बाहेर जा. 108 वेळा ती माळ जप करा, म्हणजे सॉरी 108 वेळा आपल्याला मंत्र जप करायचा आहे आणि मग घरातून आपल्या चांगल्या कामासाठी बाहेर पडायचं आहे. हे नित्य जेवण म्हणजे नित्य सेवेत आपल्याला हे करायचंच आहे. आपल्या घरात नित्यसेवा ही अशी करायचीच आहे. आपल्याला मंत्र कोणता बोलायचा आहे? ओम नमो मार्तंड भैरवाय, ओम नमो मार्तंड भैरवाय हा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे आपल्या नित्यसेवेत 108 वेळा, किंवा मग 11 वेळी जप घेतला तरी पण चालेल. आपल्या सांसारिक जीवनानुसार आपल्या काम, आपण नोकरीला वगैरे असतात बायका, आपण घरातलं काम करून आपल्याला जमत नाही, तर तुम्ही एक माळ का होईना पण आपल्या घरात घ्या आणि मग तुमच्या कामासाठी तुम्ही बाहेर पडा. त्यानंतर आपल्याला ग्रंथ कोणता पठण करायचा आहे? तर मल्हार सप्तशती ग्रंथ आहे हा, हे बघा असा आहे. तर हा ग्रंथाचा आपल्याला पठण करायचं आहे नित्यसेवेत 2 अध्याय. आपल्याला पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही वाचायला घेसाल ना, त्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मलय रुद्र स्तोत्र, हृदय स्तोत्र हे सगळे आपल्याला पहिलं पाठ करायचं वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 अध्यायाला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाचलं नाही तरी पण चालेल, फक्त आपलं स्तवन घ्या, एक माळ आपली स्वामींची घ्या आणि आपल्या कुलदेवतेची एक माळ घ्या आणि सुरुवात करा. 3 ते 4, 5 ते 6 अशा अध्याय घ्यायला तुम्ही सुरुवात करा आणि आपल्या नित्यसेवेत हे 2 अध्याय रेग्युलर घ्यायला सुरुवात करा. खरंच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची अडकलेली कामं मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच रोज आपल्या देवापुढे जो तुम्ही एक अगरबत्ती लावा. तुम्ही ग्रंथ पठण करताना, रोज सेवा करताना अगरबत्ती लावा. आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे, नित्यसेवा. अगरबत्ती लावा. आपल्या सेवा होईपर्यंत जी काही विभूती खालीसा असेल ती आपल्या घरात सगळ्यांना लावा. भांडे भरून ठेवतो म्हणजे आपल्या घरात पाणी भरून ठेवतो, त्याच्यात एक चिमूटभर टाका आणि सगळ्यांना ते पाणी प्यायला द्या. असं खरंच आपल्या घरात कधीच कोणतीच समस्या जाणवणार नाही. कुलदेवताचा हात जर आपल्या पाठीशी असेल तर. आपल्या आई वडिलांचा आपल्याला म्हणजे आशीर्वाद घेतला गरजेचंच आहे. त्यानंतर आपल्या आई बापालाच आपण विचारलं नाही तर लेकरांना कोणच विचारणार नाही. म्हणून पहिलं आपल्या आई बापांना विचारा आणि नंतर मग आपोआप सगळे आपल्याला विचारतात. आपल्या वडिलांची सेवा केली ना, सगळे आपल्याला विचारतात आणि सगळी कामं मार्गी लागतात. हे खरंच गरजेचं आहे. आपल्या कुलदेवताचं वर्षातून एकदा मान सन्मान करायचा आहे आपल्याला. वर्षातून एकदा आपल्याला त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या मूळ ठिकाणी जायचं आहे. आशा आपली. आणि खरंच हा ग्रंथ जर तुम्हाला नित्यसेवेत 2-2 अध्याय घ्यायला नाही जमले, तर तुम्ही रविवारी घ्या. रविवारी पूर्ण पाठ करा. एक पाठ तुम्ही पूर्ण वाचू शकता. म्हणजे 1 ते 14 अध्याय तुम्ही वाचू शकता. पूर्ण ग्रंथाचं पठण तुम्ही एका दिवशीही करू शकता. जर तुम्हाला रोजचं नाही जमलं. पण माळ जप हा रोज करा. 108 माळ जप हा रोज आपल्या घरात झालाच पाहिजे. 108 मंत्र जप. कारण एक माळ जप करून तुम्ही बाहेर पडा. हे तर तुम्ही करूच शकता जरी तुम्हाला अध्याय नाही वाचता आले तरी पण. पण जर तुम्ही 11 माळी जप हा रोजच्या सेवेत नसेल करत, तर तुम्ही रविवारी 11 माळी जप हा आवर्जून करा आपल्या घरात. आणि आपल्या घरात एक कोणतरी व्यक्ती असा पाहिजे की मेन व्यक्ती म्हणजे मुख्य व्यक्ती असेल तर त्यांनी रविवार आपल्या घरात हा झालाच पाहिजे. तर आपल्या खंडोबाचा कुलदेवताचा वार आहे हा रविवार. तर रविवारी उपवास करा आपल्या घरात. एक कोण मुख्य व्यक्ती असेल त्यांनी दर रविवारी उपवास करा. खरंच तुमचे जे अडकलेली कामं, अडकलेला पैसा, कोण कर्जबाजारी असेल, सगळे मार्ग तुमचे रिकामे होतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये एकोट एकोट जय मल्हार लिहायला विसरू नका.